की विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, की विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. नमस्कार पोरो, नायक अकॅडमी या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. पोरो, नुकतीच पोलीस भरती येऊन गेली आहे. अत्यंत पोरांसाठी महत्वपूर्ण असा मोका म्हणजे वनरक्षक भरती. येणाऱ्या काळामध्ये मोठ्या संख्येने वनरक्षक भरतीसाठी ऍड पडणार आहे. तर पोरो, ज्या मुलांचं पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचं राहून गेलं आहे, ज्यांचं 1 मार्क 2 मार्क अशा थोड्याफार मार्कांनी राहून गेलेला आहे, त्या पोरांसाठी सुवर्ण संधी म्हणजे वनरक्षक भरती. सेम सिलेबस, परंतु पोरो वनरक्षक मध्ये टेक्निकलवर जास्त भर दिला जातो. आज या व्हिडिओमध्ये पाहू पोरो आपण की कशा प्रकारे वनरक्षक मध्ये सिलेबस असतो, कोणत्या विषयावर जास्त भर दिला जाते, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, कशा प्रकारचे सब्जेक्ट असतात आणि आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यासाठी पोरो महत्वाची गोष्ट, या चॅनलवर आपण PYQ सिरीज सुरू करणार आहे, ज्यामध्ये 2010 पासून तर आतापर्यंतचे जेवढेही एक्झाम झाले असणार त्यातील महत्वपूर्ण असे क्वेश्चन जे डायरेक्ट पेपरमध्ये विचारले जाणार, या प्रकारच्या सर्व प्रश्नाची तयारी मी तुमच्याकडनं या युट्यूबवर करून घेणार आहे. त्यासाठी एकच काम करा, नायक अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी काहीही डाटा घेऊन आलो तर सर्वात आधी तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचणार. चला तर पोरो, मग पाहू आपण पेपरचं फॉर्मॅट कशा प्रकारे असते आणि कशा प्रकारे आपल्याला पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात. हे बघा पोरो, सर्वात आधी तर आपला जो पेपर असतो तो असतो पोरो CBT. CBTचा फुल फॉर्म आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. म्हणजे आपल्याला ऑनलाईन थ्रू आपला हा वनरक्षकचा भरतीचा पेपर घेतला जातो. हा पोरो, त्याच्यामध्ये 60 प्रश्न असतात पोरो. 60 प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि 120 मार्कासाठी विचारले जातात. म्हणजे एकाले डबलचा ऍव्हरेज. एक प्रश्न 2 मार्क. आलं लक्षात? एक प्रश्न 2 मार्क. त्यानंतर पोरो आपल्याला 2 तास दिला जातो. आयोग आपल्याला 2 तासाचा वेळ दिला जातो. भरपूर वेळ आहे पोरो. 2 तास म्हणजे तुम्ही तर झोपू शकता तिथे, एवढा टाइम असते आपल्याला. एवढा टाइम कोणत्याच पेपरला भेटत नाही. शांततेनं, निवांततेनं आणि जबरदस्त पद्धतीनं आपण वेळेचं नियोजन लावून आपण कार्यक्रम ठोकू शकतो, आपल्या टप्प्यात आणू शकतो. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, पोलीस भरतीमध्ये तुम्ही ताकदनं अभ्यास केलाय, तेच ताकद आता वाया जाऊ देऊ नका. कारण की याची ऍड लवकरच पडणार आहे. तो पोलीस भरतीचाच कन्सेप्ट इकडे आपण फॉलो करू. कसं? असं. चला मग आता पाहू आपण महत्वाची गोष्ट, कट ऑफ. जो वनरक्षक भरतीचा कट ऑफ आहे पोरो, त्याच्यात 45% लागते. जास्त तामझाम करायची गरज नाही आपल्याला. आपला कार्यक्रम टप्प्यात होते. परीक्षा हातातून गेली पाहिजे नाही. 1 मार्क 2 मार्क 5 मार्क 10 मार्क जे असे छोट्या छोट्या मार्कांना राहिले आहे. आणि महत्वाची गोष्ट, सिली मिस्टेक ज्या पोरांकडून झाल्या आहे या भरतीमध्ये त्या कव्हरच करायच्या आहे. या भरतीच्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव पक्क्यात येणार म्हणजे येणार. तुमचा राजभाऊ तुमच्या सोबत आहे. परीक्षेच्या दिवसापर्यंत मी तुमच्याजवळून खतरनाक प्रॅक्टिस करून घेणार आहे. खतरनाक प्रॅक्टिस. एकूण एक पेपर, एकूण एक आपण PYQ डायरेक्ट पुरं खंगालून टाकू. पुरं चाडचूड करून टाकू, बुगाच करून टाकू पुरा आपण खतरनाक. आणि आपला खतरनाक मराठी भाषेत ट्रिक्स वगैरे जिथं जे लागते, जे महत्वाचं कंटेंट आहे ते मी तुम्हाला देण्याचा 100% प्रयत्न करतो. ठीक आहे. मग करू. त्याच्यामध्ये आपल्याला 4 विषय विचारले जातात. पहा, 4 विषय आहे त्याच्यामध्ये. कोणते आहे? मराठी, ज्याच्यामध्ये ग्रामर वगैरे विचारले जाते, ते डिटेल मध्ये सांगतो मी तुम्हाला. मराठी, त्याच्यामध्ये 15 प्रश्न असते 30 मार्कासाठी. आलं लक्षात? एकाले 2चा ऍव्हरेज आहे. गर्लफ्रेंड भी है, बेस्ट फ्रेंड भी है. कार्यक्रम जबरदस्त आहे. नंतर इंग्रजी भाषा, याच्यात मध्ये पण ग्रामर वगैरे वोकॅब्युलरी विचारले जाते. 15 प्रश्न 30 मार्क. त्यानंतर बरोबर सामान्य विज्ञान, याच्यामध्ये पण 15 मार्क 30 मार्क, 15 क्वेश्चन 30 मार्क. हे मी पूर्ण कव्हर करणार आहे तुमचं. हे 15 मार्काचा असा जोरदार अभ्यास करून घेतो का 1 मार्क तुमचा कटणारच नाही भाऊ. गॅरंटी देतो, लिहून देतो स्टॅम्प पेपरवर. ठीक आहे. नंतर बरोबर बौद्धिक चाचणी, बुद्धिमत्ता चाचणी, मॅथ रिझनिंग याचे मिळून आपल्याला 15 प्रश्न विचारले जाते. त्याचे आपल्याला 30 मार्क भेटते. मग असे टोटल आहे 60 मार्क आणि टोटल 60 प्रश्न आणि 120 मार्क. आलं लक्षात? असा आहे आपला फॉर्मॅट. त्याच्यानंतर आपण डिटेल मध्ये पाहू की
कोणत्या म्हणजे कोणत्या भागावर जास्त प्रश्न विचारले जाते. आयोगाची मेंटॅलिटी समजून घ्या. जेव्हा तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्ही त्याचा सिलेबस आणि मागच्या 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर PYQ याचा तुम्ही शांततेनं डोक्याने विचार करा. कारण मी काऊन म्हणत आहे तुम्हाला, कारण की आताचा जो पॅटर्न आहे परीक्षा TCS कडे जाणार आहे हे लक्षात घ्या. TCS पुरा बोगस धंदा आहे. त्याच्यामध्ये कधी 5 ऑप्शन दिला जाते आणि त्याची जे प्रश्न विचारायची जी विचारसरणी आहे ती पूर्ण चेंज झाली आहे. आता नॉर्मल प्रश्न नाही विचारून तुम्हाला भारताला स्वतंत्र कधी भेटले, नाही. भारताला स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947 रोजी भेटले. त्यावेळी भारताचे उपराष्ट्रपती त्याच्या हाताखाली कोण होतं, असे खतरनाक घुमून विचारणारे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. म्हणून काळजीपूर्वक आणि पेपरच्या पॅटर्न नुसार जर आपण अभ्यास केला तर बिलकुल पिन पॉइंट जे पेपरमध्ये त्याचे फटकन काढायचं. हे माझ्या टप्प्यात कार्यक्रम होते, असा गेम करायचा मग. ठीक आहे, आता आपण डिटेलमध्ये पाहू की याच्यामध्ये ह्या 4 भाषेमध्ये जास्त नाही आहे, जास्त डोक्याला ताण नाही द्यायचं भाऊ. आता सांगतो मार एकदम फापट पसारा वाचून राहिलो गेमच नाही जमून राहिला. असं नाही करायचं. डायरेक्ट प्रश्न हात घालायचा आणि जे येणार त्याच्यावरच भर द्यायचं. चला मग नेक्स्ट अपन पाहू करो, आगे बढ़ो, देश आगे बढ़ रहा है, अपन भी आगे बढ़ेंगे, अभ्यास करेंगे, जल्दी से जल्दी नौकरी पे लागेंगे, उसको भी लेके आएंगे. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक शायरी होती बरोबर खतरनाक वाली, कोणती म्हणते त्याला की ये चांद चांद काहीतरी होतं, आठवून नाही राहिलं परो. तुमच्या भावाची शायरी फायरी मध्ये कुठं दिमाग नाही लागत ना. कि ये लक्षात द्या मग की ये हसी रात भी चली जाएगी, ये चांदनी रात भी चली, असं काहीतरी होतं ना पोरो. ते ट्रेंडिंग चालू आहे ना इंस्टाग्रामवर. द्या काही आठवण द्या पटकन की ये हसी रात भी निकल जाएगी. ये सी रात भी निकल जाएगी कि ये चांदनी. पाहू आता, चांदणी बिन्नी राहू द्या तिकडे, आपल्या इकडे अंधारच आहे पुराला. पाहू ते शायरी आठवली तर सांगतो मी तुम्हाला. मग करू. एकूण गुण 120, प्रश्न विचारचे 60, वेळ भेटते 2 तास. 1-1.5 तासात पेपर होते. अर्धा घंटा मस्त झोपाचं. जे मॅडम राहते ना तिच्या इकडे टक लावून पाहायचं बिलकुल अर्धा घंटा. पेपर झालाय म्हणा मॅडम, बिलकुल असं बसायचं मॅडमच्या इकडे पाहायचं. झाला म्हणा पेपर मिळाला. नियोजन बरोबर करा, अर्धा घंटा तिच्यासाठी वाचून ठेवू आपण. आला का लक्षात मग. आणि जर तिनं नाही पाहिलं तर मग हे लक्षात ठेवा, तू नहीं तो कोई और सही, कोई और नहीं तो कोई और सही, लंबी है जमी मिलेंगे लाखों हसी, मेरी जाने मन इस पूरी दुनिया में तू अकेली तो नहीं. माराचा डायलॉग मग. पहा मग आता इकडे पेपर जो आपला मराठीमध्ये विचारला जाईल आणि इंग्लिशमध्ये. आता जो भावांनो आणि वहिनींनो मराठीमध्ये विचारलं जाते इंग्लिशमध्ये. आता तू एकदमच हुशार आहे, CBSE पॅटर्न बिलकुल, तर इंग्रजी घ्यायचा. नाही तर आपलं SSC बोर्ड भाऊ डायरेक्ट मराठीत कार्यक्रम जमवायचा. मराठीमध्ये मस्त जमते तुला कार्यक्रम. CBT वर आहे कम्प्युटरवर, 4 ऑप्शन आले, खाटा दाबाचं. आलं लक्षात. चलो मग पहा, विषय नंबर 1 मराठी. मराठीमध्ये पोरो व्याकरणवर जास्त भर द्यायचा. व्याकरण मध्ये काय, समानार्थी शब्द सारखे, बिलकुल सारखे. पाण्याला काय म्हणते, जल, समानार्थी शब्द. त्यानंतर बरोबर विरुद्धार्थी शब्द. त्याच्यानंतर वाक्य रचना सोपी आहे बिलकुल, काहीच डोक्याला ताण द्यायचा नाही. ग्रामर म्हटलं तर तुमची फाटून हातात येते, नाही येऊ द्यायची, शिवून घ्यायची. आपली कंडिशन खतरनाक आहे. शर्ट घ्यायला जातो पॅन्ट फाटते, पॅन्ट घ्यायला जातो शर्ट फाटते, आणि दोन्ही घ्यायला गेलं तर माहित आहे काय फाटते. म्हणून जास्त ताण घ्यायचा नाही आणि बिलकुल शांततेनं आणि जे पेपरमध्ये येणार तेच वाचायचं. मग त्याच्यानंतर मनी व वाक्यप्रचार. मनी, अपना सपना मनीवाला मनी नाही. आवळा देऊन कवळा काढणे, अगं म्हशी मला कुठं नेशी, या प्रकारचे मनी. आपलेच हात नाही, आपलेच दात आणि आपलेच होठ, हे अशा प्रकारच्या मनी तिथे विचारला जाते. मनीचा अर्थ सुद्धा तुम्हाला विचारला जातो. त्याच्यानंतर बरोबर शुद्ध अशुद्ध शब्द. पोलीस कसं लिहायचं, एव्हरग्रीन, पोलीस कसं लिहायचं, परीक्षा कशी लिहायची, असे इम्पॉर्टंट शब्द. ठीक आहे. त्यानंतर लिंग, स्त्रीलिंग, पुरलिंग, नपुसंकलिंग, याच्यावरती प्रश्न येते. सोपे प्रश्न येते, एकदम डीप मध्ये काही विचारत नाही. कारण की परीक्षा आहे 12वी पर्यंत जो तुमचा अभ्यासक्रम झालेला आहे त्याच्यावर विचारते. समजलं.
हाँ, आता आठवली शायरी कि चंद लम्हों में ये बरसात चली जाएगी, मेरे आशिक ये हंसी रात भी चली जाएगी, ढूंढता रह जाएगा तू शहर में नौकरी, उसको लेकर कोई बारात चली जाएगी. म्हणून प्रभू लक्षात लक्षात ठेवा, तिले कोणी तुम्ही तिले चांदीच्या तोरड्या द्याच्या पहिले दुसरा कोणी सरकारी नोकरीवाला येऊन तिले सोन्याच्या बांगड्या देऊन जाईल. म्हणून अशी परिस्थिती आली नाही पाहिजे. म्हणून अभ्यास करा, लवकर नोकरीवर लागा. चलो, त्याच्यानंतर आहे बरोबर उतारा, आकलन, परिच्छेद. आता हे तर तुम्हाला माहितच आहे. तुम्हाला 8व्या 9व्या 10वी मध्ये उतारा, वरत पॅरेग्राफ देत होते, खालत प्रश्न. सांगा मग, राम कोणत्या गावातून कुठं गेला? मुंबईतून साताऱ्याला गेला. हे तर तुम्हाला, अरे याच्यात तुम्ही बम एक्सपर्ट आहे. वरची लाईन पाहायची, खालची लाईन पाहायची, जमून टाकायचा कार्यक्रम. ठीक आहे, ते आहे उतारा. नंतर बरोबर लेखन आणि पुस्तके. हा, कोणतं पुस्तक कोण लिहिलं? पानिपत. महत्वाचे पुस्तक पाठच करायचे बिलकुल, जे पेपर मध्ये येतात. ठीक आहे, हे झालं आपला मराठी. सोपी कार्यक्रम आहे, जास्त डोक्याला ताण नाही द्यायचा. मार पुस्तक वाचत नाही बसायचं, ग्रामर भका 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 खाऊन घ्यायचं. हा, शांततेनं निवांततेनं. चलो, त्यानंतर आपण घालू हात इंग्रजीमध्ये. इंग्रजीमध्ये बरोबर ग्रामर, टेन्स. हा, पास्ट टेन्स. ती माझी पास्ट होता, तिच्यासोबत माझा खूप खैरावाला नाता होता. पास्ट टेन्स. फ्युचर, आता मी दुसरीला पाहिन, तिला मी कॅफेमध्ये घेऊन जाईल, हे फ्युचर. आणि प्रेझेंट टेन्स, आता मी सिंगल आहे, आता माझं कुणीकडंच काही आहे नाही, ते तुझं प्रेझेंट आहे. असे टेन्स विचारते. असे नाही विचारता, लक्षात ठेवतो. उदाहरण देऊ राहिलं नाही तर बस जमवशील कार्यक्रम. टेन्स विचारते, आर्टिकल विचारते, त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी विचारते. त्याच्यात आहे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, इंग्लिश वाले सेंटेन्सचं स्ट्रक्चर विचारते तुम्हाला, फिल इन द ब्लँक्स विचारते, काही काही ग्रामर बसते. AEIOU, आय लव्ह यू, हे इंग्लिशचं विचारते. हा, आय लव्ह यू नाही विचारत. त्यानंतर मग बरोबर हे फेसेस वगैरे विचारते. इंग्लिशचं पण एवढं ताण घ्यायचा नाही, आपल्याजवळ जबरदस्त टीम आहे. हा, आपल्यासाठी पहा, गणितासाठी टीम आहे, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरणासाठी खतरनाक सर आहे, आणि सोबतच आपलं GK साठी तुमचा राजभाऊ आहे ना तयार. असा तयारी करून घेतो का नाही, पुऱ्या अख्ख्या महाराष्ट्रात अशी तयारी कोणीच नसून केलं. डायरेक्ट खोलात घालतो, तुम्हाला समजून अशा भाषेत. डीप मध्ये मला माहित आहे तुम्हाला समजत नाही. जे पेपर मध्ये येईल ते डायरेक्ट गर्दा उडा देंगे असं काम आहे. ठीक आहे, त्यानंतर बरोबर आहे आपला सामान्य विज्ञान, राजभाऊचा विषय. एकदम गरम मध्ये शिकवतो, मग असं शिकवतो पुऱ्या अख्ख्या महाराष्ट्रात कोण नसून शिकवलं. ठीक आहे, नंतर चालू घडामोडी, पेपर वाचायचे डेली भाऊ चालू घडामोडीसाठी. नंतर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, जगात काय चालू आहे? युक्रेनचं युद्ध तिकडे, रशिया. हा, रशिया 6,000 रुपये. नाही, ते नाही. रशिया आणि युक्रेनचा संबंध, भारताचा युक्रेनचा संबंध, भारत पाकिस्तान काय चालू आहे, हे काय करू राहिले, त्याच्या लेवलवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कोणत्या कोणत्या संघटना आहे, काय काय कार्य करू राहिले, कोणते कार्यक्रम जमू राहिले, हे सगळं याच्यामध्ये येते. ठीक आहे, त्याच्यानंतर बरोबर महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास व भूगोल. हा, आपला फेवरेट टॉपिक आहे भाऊ. असा जबरदस्त शिकवतो तुम्हाला, डायरेक्ट डोक्यात फिटून नाही. महाराष्ट्र, भारत आणि वर्ल्ड डोक्याच्या बाहेर जाणारच नाही तुमचं, असं खतरनाक शिकवतो मी तुम्हाला. नंतर नागरिक शास्त्र, समाज सुधारक. हा, समाज सुधारकासाठी स्पेशली घेऊ आपण, स्पेशल सेशन घेऊ. टोटल सगळे समाज सुधारक, त्याच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत त्यानं कोणतं काय कार्य केलं, कोणते पेपर काढले, कोणते पुस्तकं काढले, काय प्रकाशन केलं, सगळ्या काही गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहू. त्याच्यानंतर बरोबर सामान्य विज्ञान, क्रीडा, कृषी, वन विभागाची प्राथमिक माहिती. हा, याच्यामध्ये काय होते बरोबर, टेक्निकलवर जास्त प्रश्न विचारते. वन कुठे आहे, सदाहरित वने, निम सदाहरित वने, कोणत्या ठिकाणी खारफुटीची वने, सगळ्या प्रकारचे वनावर जास्त प्रश्न विचारते. जंगल विचारते. त्याच्यानंतर पूर्व आपलं हे विचारते, प्रकल्प विचारते तुम्हाला. अजून काय रामसर स्थळ वगैरे, ह्या सगळ्या काही गोष्टी आपण पाहू, डिटेलमध्ये पाहू, एवढे प्रश्न विचारते. त्याच्यानंतर आहे पूर्व बौद्धिक चाचणी. याच्यामध्ये थोडस मॅथ, थोडस रिझनिंग, जमून टाकायचा कार्यक्रम. अंकगणित सोपं एकदम, UPSC लेवलचा आणि MPSC लेवलचा करायचं नाही, नाहीतर बस भकाबक एकदम खतरनाक लेवलचा करता तुम्ही गणित बिनित, तसं नाही करायचं. जे टॉपिक तुम्हाला सांगतो, जसं पर्सेंटेज, त्याच्यानंतर पूर्व आपलं नफा तोटा, संख्या, असे जे गुणोत्तर प्रमाण, असे जे निवडक बिलकुल 5 टॉपिक तर असे करायचे. LCM SCM डायरेक्ट बिलकुल प्रश्न आला का टप्प्यात कार्यक्रम झाला पाहिजे, प्रश्न मार्क गेलाच नाही पाहिजे.
लक्षात ठेवायचं. त्यानंतर बेरीज वजाबाकी पाय हे चिल्लर आहे, हे जमतेच तुम्हाला. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार एलसीएम एससीएफ सोपी सोपी. टक्केवारी नफा तोटा सरासरी काळकाम वेग तर्कक्षमता. आता हे गणिताचा भाग झाला एवढा. मोजून 5 टॉपिक आहे, असा खतरनाक अभ्यास करायचा. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. नाही तर तुम्ही पुरं गणित घेऊन मस्त ना धिगाणं होऊन जाईल पुरा, असं नाही करायचं. नंतर पुरं तर्कक्षमता बुद्धिमत्ता चाचणीवर काय संख्या अक्षर मालिका वेन डायग्राम गोलवाली वेन डायग्राम. त्यानंतर कोडिंग डिकोडिंग तर्कसंगत प्रश्न सोपी भाऊ. हे टेन्शन नका घेऊ. असा खतरनाक कोर्स ना कम्प्लीट होतो तुमचा. याच्यात आउट ऑफ मार्क भेटू शकते, मार्क जाणार नाही तुम्हाला. आणि इथं 15 इथं 15 इथं 15 आणि इथं 15 झाले तुमचे 60 मार्क. अत्यंत सोपी पद्धतीने पेपरची तयारी मी स्वतः तुमच्याकडून करून घेणार आहे. त्याच्यासाठी पूर्व महत्वाची आणि एक आनंदाची गोष्ट की मी रोज डेली युट्यूबला लाईव्ह येणार आहे. PYQ ची सिरीज घेऊन. बघा कुठे गेला आपलं आहे ना, तुमच्यासाठी तर तामझाम चालू आहे. मी तुमच्यासाठी लवकर 2-3 दिवसामध्ये PYQ ची सिरीज सुरू करत आहे, जो की डेली चालणार आपला. इथून तो कंटिन्युअसली पेपर येईपर्यंत आपली PYQ ची सिरीज वनरक्षक साठी चालणार आहे. खास करून पोलीस भरतीवाले MPSC वाले. आता जे पोरांचं 1 मार्कानं 2 मार्कानं सिलेक्शन राहिलं आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि ज्या पोरांची 12वी झाली सगळे मी सांगतो कसं काय फॉर्म भरायचा, किती वय लागते, काय लागते, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार. फक्त एवढं आहे, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला महत्वपूर्ण अशी माहिती मी देणार. सोबतच तुमचा टोटली अभ्यास करून घेणार. आणि अभ्यासही असा करून घेणार की तुम्हाला दुसऱ्या कोणत्या चॅनलवर नाही तर दुसरं काही फापट पसारा वाचण्याची गरजच नाही राहणार. जर तुमच्या जवळ पुस्तक नसल, आपली परिस्थिती नसणार, तर फक्त युट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मी लाईव्ह सेशन घेणार. टाइम न चुकता तुम्ही याचं तुम्हाला सगळा डाटा सगळ्या वस्तू आपल्या टेलिग्राम चॅनल आहे @नायक अकॅडमी अमरावती यावाल्या चॅनलले तुम्ही जॉईन करून घ्या टेलिग्रामले. त्याच्यावर मी PDF वगैरे वारंवार टाकतो. सोबतच इंस्टाग्रामला माझं स्पेशल आहे राजभाऊ GKGS नावाचं आपलं इंस्टाग्रामला आहे. त्याच्यावरती जा, त्याच्यावरती तुम्हाला रोजच्या ट्रिक्स पाहायला भेटणार. तिथे पण मी 3 बुक लॉन्च केलाय. अख्ख्या महाराष्ट्रात एवढे बुक कोणी एवढी स्वस्त किंमत कुठंच नसणार. ट्रिक बुक आहे, बुलेट बुक आहे, चालू घडामोडीचा कल्ला बुक आहे. 15, 20, 29 आणि याचा तिन्ही कॉम्बो घेसान तुम्ही 3 स्टार बुक फक्त 49. पुऱ्या अख्ख्या महाराष्ट्रात नाही आहे. खास करून अभ्यास करणाऱ्या पोरासाठी. आपली बाहेर जर मार्केटमध्ये गेलं ना 200-250च्या वरत बुकच नाही भेटत. 200-250 तर लागूनच आहे, एवढे तुम्हाला द्यास लागते. पण तुमचा वो फक्त 49 मध्ये तिन्ही बुका भेटून जाईल तुम्हाला. हे पण लक्षात ठेवा. कारण की आपलं काय आहे, आपल्याला पैसा नाही कमवायचा आहे, आपल्याला पोरं डायरेक्ट लागले पाहिजे. आपला हा मेन उद्देश. पोरं लागले पाहिजे, पोराला योग्य ते मार्गदर्शन भेटलं पाहिजे. कारण की मला माहित आहे तुम्ही अभ्यास करता, तुमच्यात ते टॅलेंट आहे, तुमच्यात ते कॅपॅसिटी आहे, पण गोष्ट कुठे येते, योग्य मार्गदर्शन नाही भेटत. आपण चालू राहिलो बरोबर, आपण पण जर मागच्यानं सांगितलंच नाही आपल्याला मार्गदर्शन नका भाऊ तू बरोबर चालला चुकीचा चालला, तर गेम होते. आपण चालूच राहिलो बाहेरसारखं डोळे बंद करून. सांगायला पाहिजे ना की नाही भाऊ तू इकडे जाय, इकडे खड्डा आहे, इकडे विहीर आहे, मनात या रस्ता आहे, तू बरोबर चाल. म्हणून योग्य मार्गदर्शक निवडा, परीक्षेची तयारी योग्यरित्या करा. नाही तर सत्यानाश आहे आपल्याला. मग आज करतो, उद्या करतो, परवा करतो, राहूनच जाते ते. म्हणून त्याच्यासाठी राजभाऊला जॉईन करा, कलेक्ट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. डायरेक्ट सिरीज चालू करू. आता टाइमपास बंद, डायरेक्ट सिरीज, डायरेक्ट प्रश्नात जाऊ, डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहू. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.